नमस्कार मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. त्याची काकू तासनतास रडत बसायची आणि तो तिथेच खेळत खेळत तिचा चेहरा न्याहाळायचा. ती का रडते, तिचे दुःख काय होते हे तो जाणून होता. तो 3रीला असताना ती घरात सून म्हणून आली होती. खूप मोठ्या श्रीमंत घराण्यातून ती आली होती. ती ज्या ऐशोआरामात वाढली होती त्याच्या 10% पण सोयी सासूरवाडीत नव्हत्या. तरीही तिने स्वतःला ॲडजस्ट करून घेतले होते. सगळ्यांशी ती हसत खेळत राहायची. 3-4 वर्षानंतर ते एकत्रित कुटुंब पूर्णपणे विभक्त झालं. त्या दिवशी तो काकूच्या कुशीत खूप रडला होता. विभक्त जरी झाले तरी तो काकूच्या मायेमुळे जास्त काकूकडेच येऊन राहायचा. कारण तिला मुलंबाळं नव्हते. तिचे दुःख तो जाणून होता. दिवसामागून दिवस जात होते. तो काकूसोबत हॉस्पिटल, मंदिर, पंचांगवाले, ताईत बांधणारे बाबा इत्यादी ठिकाणी जायचा. त्याला एवढे कळत होते की हे सगळे मुलंबाळ व्हावे म्हणून चालले आहे. तीही बिचारी न चुकता रोज पूजापाठ, आठवड्यातून 2-3 उपवास, मुलं होण्यासाठी परत कोणी काही सांगितले की तेही करायची. मात्र गुण काही येत नव्हते. 5-6 वर्ष फिरल्यानंतर त्याच्या काकूंनी आशा सोडून दिली मुलं होण्याची. ते आता जास्त याचेच लाड करू लागले होते. हा आता 12वीला होता. हा नसताना काकूचे रोज भांडण होऊ लागले. पण हा घरात येताच भांडण थांबायचे. मात्र तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव याला खूप काही सांगून जातं. हा आला की तरी ती बिचारी हसत हसत याचे सर्व लाड पुरवायची. असेच एके दिवशी शेजारी राहणारी मंगम्मा घरी आली. तोही तिथेच होता. मंगम्मा तिला म्हणाली, "अगं, ऐकतेस का? 5 महिन्यापूर्वी माझ्या बहिणीची सून त्या सोनार गल्लीतल्या बाबांकडे गेली. त्यांनी तिला उपाय सांगितला. आता तिला थांबलंय बघ." एवढे सांगून मंगम्मा निघून गेली. तो काकूच्या चेहऱ्याकडे पाहत होता. पुन्हा एक नवा आशेचा किरण तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ही काकू आणि मंगम्मा सोबत निघाला. खूप वेळ पाळीत उभा राहून वाट पाहिल्यानंतर बाबांचे दर्शन घडले. मंगम्माने यायचे कारण सांगितले तसे बाबांनी एक उपाय सांगितले तिला. तोही बाजूला बसून ऐकत होता. पण तो उपाय ऐकून काही वेळ मंगम्मा सह सारे स्तब्ध झाले. कारण ते उपायच तसे होते. ती आशेने याच्याकडे पाहू लागली. यानेही काकूच्या मनातली घालमेल ओळखली आणि म्हणाला, "काकू, मी आणून देईन. तुम्ही काळजी करू नका." हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच आनंद पसरले. आता लवकरच तो त्याच्या काकूचे स्वप्न पूर्ण करणार होता. दुसऱ्या दिवशी काकूने त्याला प्रश्न केला, "तू हे सगळे कसे करशील? कोणी पाहिले तर?" तो म्हणाला, "मला अवघड नाहीये. काकू, तुम्ही चिंता करू नका." तिला त्या बाबांनी सांगितलेले उपाय हे थोडे विचित्रच वाटत होते. मात्र तिला येणाऱ्या बाळाचे इवले पाय चांगले वाईट काही विचार करू देत नव्हते. बाबांनी तिला हा उपाय सांगितला होता की येत्या गणेशोत्सवानंतर अनंत चतुर्दशी दिवशी जेव्हा सर्व गणपती विसर्जनास निघतील, त्यातला एखादा छोटासा गणपती लपवून कुणाला दिसणार नाही असा घरात आणून ठेवायचा व 11 मंगळवार त्याची पूजा करायची व 11 मंगळवार तिच्या घराच्या शिवाय ती मूर्ती कुणालाही दिसू नये याची काळजी घ्यायची. हे काम त्याच्या दृष्टीने हे काम सोपे होते. कारण तो गणेश मंडपात वावरत होता आणि काकूसाठी त्याला काहीही करून हे काम करायचेच होते. 2 महिन्यांनी गणेशोत्सवास प्रारंभ झाले. मात्र तो विसर्जनाच्या दिवसाची वाट पाहत होता. अनंत चतुर्दशी आली आणि प्रत्येक मंडपातील गणपती विसर्जनास निघाले. त्या मोठ्या गणपतीबरोबर लोक आपल्या घरातील लहान गणपती आणून ट्रॅक्टरमध्ये ठेवू लागले. मात्र याची नजर सर्वात लहान आणि सुंदर गणपती कोणता आहे यावरच होते. मग एक मूर्ती त्याच्या नजरेत बसली. तिकडे लेझिमचे खेळ सुरू झाले तसे सर्वांचे लक्ष तिकडे वळाले. याने मोठ्या शिताफीने
सगळ्यांची नजर चुकवून सोबत आणलेल्या पिशवीत ती गणपती मूर्ती ठेवली आणि तडक काकूचे घरी गाठले. काकूला मूर्ती देताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. त्याला वाटत होते त्याने खूप मोठे काम केलेले आहे. मात्र ती एक प्रकारची चोरीच होती. तिने मोठ्या भक्तिभावाने त्या मूर्तीची देव्हाऱ्याखाली प्रतिष्ठापना केली. दर मंगळवारी ती त्या गणरायाची मनोभावे पूजा करू लागली. 3-4 मंगळवारही झाले नसतील. एके दिवशी त्याच्या काकूचे आणि काकांचे जोरदार भांडण झाले. त्या दिवसानंतर रोज काही ना काही कारणावरून भांडण होऊच लागले. एके दिवशी हा कॉलेजला गेला होत असता त्या दोघात जोरदार भांडण होऊन त्याच्या काकाने पहिल्यांदा तिच्यावर हात उगारला. तिला हे सगळे सहन झाले नाही, कारण हे जे घडले ते 4-चौघांसमोर घडले. मग तिने पळत जाऊन एसटीडी बूथमधून माहेरी फोन लावला आणि घडलेली हकीकत सांगितली. तसे तिच्या माहेरचे एकही क्षण ही न घाबरता दवडता कार करून निघाले. हा कॉलेजवरून घरी जाऊन जेवण उरकवून नेहमीसारखा काकूकडे आला. आल्या आल्या काकू याच्या गळ्यात पडून रडू लागली. याला काहीच कळत नव्हते. काकूचे असे गळ्यात पडून रडणे तो इतक्या वर्षात पहिल्यांदाच पाहत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी हा नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला. मात्र काकूचे कालचे रडणे त्याला अस्वस्थ करत होते. काहीतरी वाईट निश्चित घडणार असे त्याला मनोमन वाटू लागले. गणपती मूर्ती आपण ज्या पद्धतीने काकूला आणून दिले ते चुकीचे तर नाही ना? त्या दिवसांपासून तिला काही मोठा त्रास तर होत नाही ना? असे अनेक विचार त्याला अस्वस्थ करू लागले. त्याला त्याच्या सायकलचे पायडल ही पायाने फिरवणे जड जाऊ लागले. असंच विचारात मग्न होऊन जात असताना रस्त्यात त्याला एक गणेश मंदिर दिसले. त्याने लगेच सायकल त्या मंदिराच्या दिशेने वळवली. मंदिरात जाऊन तो देवासमोर उभा राहिला. दोन्ही हात जोडून त्याने मनात देवाला प्रार्थना केली. हे देवा, काल मी जी माझ्या काकूची अवस्था पाहिली ती माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. मी कॉलेजवरून घरी जाईपर्यंत माझ्या काकूच्या चेहऱ्यावरील हास्य परत येऊ दे. एवढे बोलून तो कॉलेजच्या दिशेने निघाला. 5 वाजता कॉलेजचे प्रॅक्टिकल संपले. तो व्हॉलीबॉलच्या प्रॅक्टिससाठी मैदानात उतरला. तो त्याच्या व्हॉलीबॉल टीममधील चांगला लिफ्टर होता आणि बॉलरही मात्र आज काय झाले होते कुणास ठाऊक, त्याच्याकडून ब्लॉक बरोबर होत नव्हते. त्यामुळे समोरून एक शॉट मारलेला बॉल मध्य जागी खेळणाऱ्या मुलीच्या तोंडावर आदळले. ते याने ब्लॉक न केल्यामुळेच परिणामी जबरदस्त मार बसून तिच्या तोंडातून रक्त वाहू लागले. ते पाहून कोच यांच्यावर भडकले. शिव्या देत त्याला ग्राउंडमधून बाहेर काढले. तरी त्याच्या डोळ्यासमोर फक्त काकूच दिसत होती. तो घराकडे निघाला. पहिल्यांदा त्याच्या आयुष्यात तो इतके कुणाबद्दल तरी विचार करीत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न घोळत होते. आपण देवाची मूर्ती चोरली, त्या बाबाचे ऐकून हे योग्य आहे का? त्या देवाने तर शाप दिला नसेल ना? जर काकूला 11 मंगळवार नंतर त्याचे चांगले फळ मिळणार होते, तर 3-4 मंगळवार मध्येच तिची अशी का अवस्था व्हावी? इत्यादी विचार करता करता त्याचे घर कधी आले ते त्याला कळलेच नाही. सायकल लावून तो घरात गेला. पण घरात त्याची लहान बहीण एकटीच होती. तिला तो घाबरत विचारला, काय झाले? सगळे कुठे आहेत? ती म्हणाली, सगळे गडबडीत दुपारी मधल्या काकूच्या घरी गेले आहेत. अजून आले नाही. हे ऐकताच नको ते दृश्य त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागले. तो धावतच काकूच्या घराकडे निघाला. काकूच्या घरात येताच त्याने पाहिले की त्याच्या कुटुंबातली सगळी मंडळी काकूच्या घरात चिंतातूर होऊन बसली होती. कुणी कुणाशी बोलत नव्हते. त्याची नजर काकूला शोधत होती, मात्र ती त्याला दिसत नव्हती. त्याने त्याच्या काकाकडे पाहिले. एखाद्या अपराध्यासारखे ते उभे होते. काकू कुठे आहे असे तो विचारू लागला, मात्र कोणी काही बोलतच नव्हते. काय झाले काही समजायला मार्ग नव्हते. शेजाऱ्यांना विचारावे म्हणून तो बाहेर पडला. पायऱ्या उतरताना त्याला ती मग्गम्मा
दिसली, जिने त्याच्या काकूला त्या बाबांकडे नेले होते. तीही घाबरलेली दिसत होती. तो तिला काही विचारणार त्याआधी ती त्याला म्हणाली, आम्ही तर चांगलं व्हावं म्हणून केलो बघ, पण आता तीच काय चुकलं कुणास ठाऊक. एवढे बोलून ती तिच्या घरात गेली. तो खाली आला. समोर एक त्याच्या नात्यातले राहत होते. त्याच्याकडे तो गेला. हा, त्या घरात जातास आणि याला पाहताच त्या घरातली म्हातारी याला ऐकू येईल असे जोरात बोलू लागली. तिनं असं करायला नको होतं. नवरा बायको म्हटलं की भांडण ही होणारच. मारलं म्हणून काय झालं? लग्न झालेल्या प्रत्येक पुरुषाला वाटते आपल्याला एखादं तरी मुलं हवं. त्यासाठी एवढे मोठं तमाशा करून जायची गरज काय होती? हे ऐकून आता त्याला पूर्ण कळून चुकले की काकू घर सोडून निघून गेली आहे. शोधायला जावे म्हटले तरी कशी गेली, कुठे गेली, कधी गेली हे त्याला माहीत नव्हते. तो धावत घरी आला. सायकल बाहेर काढली आणि गावातल्या महादेव मंदिराच्या दिशेने निघणार इतक्यात त्याचे लहान काका समोर आले. लहान काका म्हणजे त्याचे घरातले सायन्सचे प्राध्यापकच जणू. त्यांनी विचारले, कुठे निघालास? चल अभ्यास कर, हा म्हणाला. मल्लिकार्जुन मंदिराला काकू गेले तरी तिथेच गेले असतील, कारण ती मोठी शिवभक्त होती. काकांनी त्याला दंडाला धरत जोरात त्याला सायकलवरून खाली ओढत म्हणाले, चल, लई शहाणा आहेस. ती गेली तिच्या माहेरी मोठा तमाशा करून, पुन्हा येणार नाही ती आता, सांगून गेली आहे. लई आला काकूचा लाडका कुठला. चल अभ्यासाला बस. हे ऐकून हा तिथेच बसून राहिला. रात्रभर तो झोपू शकला नाही. का असे घडले हेच कळायला मार्ग नव्हते. त्याला डोळ्यासमोर ते बाबा आणि मगम्मात ती श्री गणेशाची मूर्ती आणि गळ्यात पडून रडणारी काकू हेच सारखे दिसत होते. विचार करता करता पहाट कधी झाली हे कळले नाही. आंघोळ उरकून ट्युशनला जाता तो काकूच्या घराकडे निघाला. काही करून या प्रकरणाचा छडा लावायचा आणि काकूला परत आणायचे हे त्याने मनाशी पक्के केले. काकूच्या घरात जाताच त्याला काका बाहेरच्या खोलीत झोपलेले दिसले. सारे घर भयान भासत होते. 2 दिवसात संपूर्ण घर अस्वच्छ झाले होते. घरातली लक्ष्मी गेली की घराची अवस्था काय होते हे तो आज पाहत होता. काकाला उठवावे आणि जाब विचारावा असे क्षणभर वाटले, पण त्याला त्याचे स्वभाव माहीत होते. ते त्यांचेच खरे म्हणणार. शेवटी तो आपल्या रक्ताला ओळखून होता. मग तो रागातच मगम्माच्या घरी गेला. घरात जाण्यापूर्वी त्याने विचार केला की त्या म्हातारीचे झिंग्या धरून तिला बाहेर ओढावे आणि पण दुर्दैवाने ती नातवंडांना शाळेत सोडवण्यास गेली होती. आता काय करावे हा विचार करताना त्याला समोर राहणारे त्याचे नातेवाईक आठवले. काल तिथेच त्याला काकूबद्दल कळले होते. तो त्याच्या घरी गेला. घरात जाताच त्याला तिथे नाश्ता कर म्हणून आग्रह करण्यात येऊ लागले. ज्या घरात कधी आपल्याला पाणी देण्यात आले नाही तिथे आज चक्क नाश्त्याला आग्रह होतोय. त्याला खूप अजब वाटले. आपल्या नातेवाईकांना नेहमी आपली वाईट बातमी सांगायची घाई असते आणि तो सांगताना ते आपली खूप खातरदारी करतात हे आज त्याला कळून चुकले. त्याला सांगण्यात आले की काल दुपारी यांच्या काकूच्या माहेरची माणसे आली होती. 2 कार घेऊन आल्या जोरात भांडण झाले त्यांच्यात आणि त्याच्या काकामध्ये. त्याची काकू म्हणत होती, आता मी मेले तरी या घरात पाय ठेवणार नाही. आता काय काय घडले असेल याला त्याची कल्पना येऊ लागली. तो तिथून बाहेर पडला. काय करावे कळत नव्हते. एकदा विचार आला की आपणच काकूच्या गावी जाऊन आणि तिला हट्ट करून घेऊन यावे. मनात सारखी विचारांची वर्दळ सुरू होती. याच्या आता तिथं कशी एकटी राहणार? ती आता मेले तरी येणार नाही असे सांगून गेली आहे. शेवटी ते तिचे माहेर आहे. तिचे आईवडील असे प्रयत्न ठीक नंतर कोण तिची काळजी घेणार? हा बाबा काय दुसरे लग्न करून मोकळा होईल, पण माझी काकू हे विचार करतानाच त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्याने मनाशी पक्के ठरवले की आज रात्री काकूवरून काकूच्या गावाला जायचे आणि तिला काहीही करून सोबत घेऊन यायचे. काकूचे गाव खूप लांब होते. शिवाय पत्ता पण यांच्याकडे नव्हता.
काका किंवा घरातील कोणाला विचारले तर ते देणारच नाही, शिवाय तिच्याकडे पाठवणार पण नाही. असे करायचे कसे करायचे? कुठून पत्ता मिळवायचा? त्याचे नातलग इथे दुसरे कोण आहेत? इत्यादी विचार करतानाच त्याला त्याच्याच नात्यातील एक वयस्कर व्यक्ती आठवली, ज्याने हे लग्न जमविताना खूप धावपळ केली होती. तो 4-5 वेळा याच्या काकूच्या गावीही त्यावेळी जाऊन आला होता. मग काय, क्षणाचाही विलंब न करता हा त्या व्यक्तीकडे निघाला. त्या व्यक्तीची भेट घेऊन त्याला पूर्ण हकीकत सांगितली. त्या व्यक्तीचा आधी याच्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही, कारण लग्न त्याने जमवले होते. त्याला तरी तिच्या माहेरच्या लोकांची सांगावयास पाहिजे होते. जे काही घडले असेल ते अचानक आले आणि मला न सांगता त्या मुलीला घेऊन गेले. याचा अर्थ त्यांनाही आता हे संसार पूर्ण मोडायचेच होते, असा विचार त्या व्यक्तीच्या मनात आला. आणि तो हे बोलून दाखवताच याच्या पायाखालची जमीनच सरकण्याचा याला भास झाला. आणि खरेच होते, कारण ज्या व्यक्तीने ते लग्न जमवले या गावात त्याच्या परिचयाची ही एकच व्यक्ती होती. तेव्हा यांच्याकडे का आले नाही? आता याला पूर्ण कळून चुकले की काकू गेली ती कायमचीच, ती आता परत येणार नाही. आता याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, काही करून काकूला आणायचे. कारण हे 8 दिवस आपण असेच घालवले की पुढे कधी तो आयुष्यात काकूला आणू शकत नव्हता. त्याने त्या वयस्कर व्यक्तीला काकूच्या गावी कसे जायचे आणि येथील पत्ता विचारला. मात्र ती वयस्कर व्यक्ती मान हलवत म्हणाली, मी तुझ्या आईवडिलांना विचारल्याशिवाय त्यांचा पत्ता देणार नाही, कारण ते तिथले जमीनदार आहेत. त्यांना त्यांची इज्जत प्यारी आहे. नशीब समज तुझा काका जिवंत आहे. उद्या तू इथे गेला की तुझे काही बरे वाईट झाले तर तुझ्या घरातले मला सोडतील का? मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली तर मला नक्की कळवा. मी तुमच्यासाठी नेक्स्ट स्टोरी नक्की घेऊन येईल.